विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण लॉज आणि काही रिझल्ट जे आहेत यांचा आधार घेऊन विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल अँड राईट द निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट्स यावरील एक्झाम्पल्स अभ्यासलेत आणि त्यावर आधारित इथे एक्झरसाइज 1.4 ही दिलेली आहे. तर ही एक्झरसाइज तुम्ही सोडवलीच असेल. तर इथे क्वेश्चन 1, 2 आणि 3 हे तिन्ही एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला वरील लॉज आणि रिझल्ट यांचा आधार घेऊन सोडवता येत आहेत हे आपण बघितलं. आता आपण लॉजिकचा अभ्यास केलेला आहे. तर ह्या लॉजिकचा आपल्याला कुठे उपयोग होतो, तर जेव्हा स्विचिंग सर्किट हे आपल्याला दिलेलं असतं तर त्या स्विचिंग सर्किटमध्ये सुद्धा आपण लॉजिकचा आधार घेऊन त्याच्यावरील काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला सोडवता येतात. तर ह्या ठिकाणी आपण पुढचा टॉपिक बघू, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट्स. तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला स्विचिंग सर्किटचा अभ्यास करायचा आहे. तर इथे स्विचिंग सर्किट हे आपल्याला दोन टाईपचे अभ्यासायचे आहे. एक म्हणजे टू स्विचेस इन सेरीज आणि दुसरं म्हणजे टू स्विचेस इन पॅरलल. तर यामध्ये आपण सुरुवातीला जे काही लॉजिकल स्टेटमेंट दिलेलं असेल तर ते लॉजिकल स्टेटमेंट ट्रू असताना आणि फॉल्स असताना त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत तर ते आपण पूर्वीप्रमाणे घेणार आहोत. तर लॉजिकल स्टेटमेंट हे जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण टी घेऊ शकतो किंवा त्याला इक्विव्हॅलंट 1 असंही घेऊ शकतो. ह्या टीच्या ऐवजी आपण टी इज इक्विव्हॅलंट टू 1 अशा पद्धतीने इथे त्यांनी बघा हे ट्रूथ व्हॅल्यूज दिल्या आहेत. टी ही स्विचिंग सर्किट लॉजिकल स्टेटमेंट जे आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही टी असेल तर आपण त्याच्याऐवजी 1 सुद्धा यूज करू शकतो. किंवा जर लॉजिकल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स असेल तर आपण तिथे एफ किंवा त्याला इक्विव्हॅलंट आपण 0 कन्सिडर करणार आहोत. स्विचिंग सर्किटमध्ये आपण ट्रूथ व्हॅल्यूज टी, एफ याच्याऐवजी 1 आणि 0 अशाही टाकू शकतो. टीच्या ठिकाणी 1 आणि एफच्या ठिकाणी 0 ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवता येईल. त्यानंतर स्विचेस इन सेरीज जर जोडलेले असतील तर तुम्हाला तिथे त्या ठिकाणी अशा पद्धतीने ती डायग्राम दिसते. इथे बघा ह्या ठिकाणी ती दाखवलेली आहे. इथे ही जी डायग्राम आहे ही स्विचेस इन सेरीज आहे. तर याच्यामध्ये दोन स्विचेस जे असतात ते एका सरळ रेषेत जेव्हा जोडलेले असतात तेव्हा आपण स्विचेस इन सेरीज असं म्हणत असतो. तर ते आपल्याला अशा पद्धतीने इथे दाखवता येतील. इथे समजा स्विच S1 आणि इथे स्विच S2. तर याला आपण S1 आणि याला आपण S2 असं म्हणणार आहोत. जेव्हा दोन्ही स्विचेस एकाच लाईनमध्ये किंवा सरळ रेषेत जेव्हा कनेक्ट केलेले असतात तेव्हा त्याला स्विचेस इन सेरीज असं म्हटलं जातं. त्यानंतर स्विचेस इन पॅरलल म्हणजे काय, तर समजा पुन्हा आपण तेच दोन स्विचेस कन्सिडर करू, S1 आणि S2. समजा हे S1 हे स्विच S2ला इन पॅरलल जोडलेले असेल. बघा इथं ह्या ठिकाणी S1 आणि S2 एकमेकांना पॅरलल दिसत आहेत. तर अशा पद्धतीने ते जोडलेले असतील तर इथे स्विचेस S1 आणि S2 कनेक्टेड इन पॅरलल असं म्हटलं जातं. तर जेव्हा इन सेरीज कनेक्ट केलेले असतील आणि स्विचेस इन पॅरलल कनेक्ट केलेले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या संदर्भात लॉजिकल टेबल किंवा त्याला आपण इनपुट आउटपुट टेबल असंही म्हणतो तर ते आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करता येतात. तर हे इनपुट आउटपुट टेबल जे आहेत
तर त्याच्यामध्ये आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू कशा पद्धतीने कन्सिडर करायचे असतात याचा आपण थोडक्यात अगोदर अभ्यास करू. तर ह्या ठिकाणी इथे बघा, ह्या पॅरामध्ये स्विच यस इज क्लोज, दॅट इज सर्किट इज ऑन. जर स्विच यस जर क्लोज केलेला असेल म्हणजे सर्किट जर ऑन असेल तर करंट फ्लोज थ्रू द सर्किट, करंट फ्लोज थ्रू द सर्किट अँड लॅम्प इज ऑन किंवा लॅम्प ग्लोज. अशा पद्धतीने इथे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. जर यस क्लोज असेल, स्विच यस जर क्लोज असेल म्हणजे सर्किट जर ऑन असेल तर त्यातनं करंट फ्लो होणार आहे. आणि जर करंट फ्लो होत असेल तर आपल्याला तिथे जर करंट फ्लो होत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी लॅम्प ग्लो झालेला दिसेल. आणि लॅम्प जर ग्लो होत असेल तर अशा वेळी आपल्याला त्या लॉजिकल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही 1 कन्सिडर करता येते किंवा टी कन्सिडर करता येते. मग आता इथे त्याच्या विरुद्ध व्हेन द स्विच यस इज ओपन, जर स्विच यस ओपन असेल दॅट इज करंट डज नॉट फ्लो थ्रू द सर्किट, करंट डज नॉट फ्लो थ्रू द सर्किट, दॅट इज स्विच इज ऑफ किंवा सर्किट इज ऑफ. अशा पद्धतीने जर असेल तर अशा वेळी लॅम्प डज नॉट ग्लो, तर त्या ठिकाणी लॅम्प ग्लो होणार नाही आहे. आणि लॅम्प जर ग्लो होत नसेल तर त्या ठिकाणी आपण त्या लॉजिकल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही कन्सिडर करणार आहे 0. लॅम्प जर ग्लो होत असेल तर त्या ठिकाणी आपण ट्रूथ व्हॅल्यू कन्सिडर करणार आहे 1. याचाच अर्थ स्विच यस इज क्लोज देन वी कन्सिडर 1 अँड इफ स्विच यस इज ओपन देन वी कन्सिडर 0. अशा पद्धतीने आपल्याला तिथे लक्षात ठेवता येईल. स्विच यस इज क्लोज्ड देन वी कन्सिडर ट्रूथ व्हॅल्यू इज 1. त्या लॉजिकल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू त्यावेळी 1 घेता येते. आणि जर स्विच यस हे जर ओपन असेल किंवा डज नॉट क्लोज असं असेल तर आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय कन्सिडर करता येते, 0 कन्सिडर करता येते. तर हे महत्त्वाचं आहे. तर हा जो पॅरा आहे तो आपल्याला इथे नोट करून ठेवता येईल. व्हेन स्विच यस इज क्लोज देन करंट फ्लोज थ्रू द सर्किट अँड लॅम्प इज ऑन, देन वी कन्सिडर ट्रूथ व्हॅल्यू इज 1. आणि दुसरं म्हणजे इफ स्विच यस इज ओपन that is current does not flow through the circuit, then lamp does not glow, then we consider the truth value of the logical statement is 0. कधी 1 घ्यायचा आणि कधी 0 घ्यायचा हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आणखी एक की स्विच यस इज क्लोज त्याच्या विरुद्ध स्विच यस इज ओपन. तर आपण स्विच यस इज ओपन म्हणण्याऐवजी असंही म्हणू शकतो स्विच यस इज नॉट क्लोज. पुन्हा एकदा ऐका, स्विच इज ओपन असं म्हणण्याऐवजी आपण तिथे म्हणू शकतो स्विच इज नॉट क्लोज. दोन्हींचा मिनिंग एकच आहे. मग आपण एक तर क्लोजच्या संदर्भात जर लक्षात ठेवलं तर जेव्हा आपल्याला लॉजिकल स्टेटमेंट कन्सिडर करायचे आहेत, स्विचेसच्या बाबतीत लिहायचे आहेत, तेव्हा आपण फक्त एकाच वर्डचा यूज करू की स्विच यस इज क्लोज, स्विच यस इज नॉट क्लोज. मग समजा मी लॉजिकल स्टेटमेंट पी जर कन्सिडर केलं आणि पी स्टेटमेंट असेल की स्विच यस इज क्लोज, स्विच यस इज क्लोज, तर मला निगेशन पी काय लिहिता येईल? तर निगेशन पी हे जे स्टेटमेंट आहे त्या निगेशन पी स्टेटमेंटमध्ये मला लिहिता येईल यस इज नॉट क्लोज्ड, यस इज नॉट क्लोज. म्हणजे हे झालं त्याचं निगेशन किंवा कॉम्प्लिमेंट. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवता येईल. यस इज ओपन लिहिण्याऐवजी मी काय लिहिलं, यस इज नॉट क्लोज. पी जर मी यस इज क्लोज कन्सिडर केलं तर निगेशन पी हे स्टेटमेंट मला काय कन्सिडर करता येईल, यस इज नॉट क्लोज. अशा पद्धतीने. तर हे एक महत्त्वाचं आहे. तर इथे हे एक तुम्हाला लक्षात ठेवता येईल अशा पद्धतीने की स्विच
yes is close, negation P means switch yes is not close. तर त्यावेळी आपल्याला मग इथे समजा P स्टेटमेंटमध्ये आपण स्विच S1 जर मी कन्सिडर केला तर निगेशन P साठी मला स्विच S1 डॅश कन्सिडर करावं लागेल. जर मी P स्टेटमेंटमध्ये जर म्हणत असेल स्विच S1 इज क्लोज तर मला निगेशन P ह्या स्टेटमेंटमध्ये म्हणावं लागेल स्विच S1 डॅश इज क्लोज. स्विच S1 डॅश इज क्लोज. किंवा निगेशन P हे स्टेटमेंट मला S1च्या बाबतीत मग कसं लिहिता येईल तर निगेशन P इज द स्टेटमेंट इन विच स्विच S1 इज नॉट क्लोज. मग S1 डॅश लिहिण्याऐवजी मी काय लिहू शकते S1च लिहू शकते आणि पुढे फक्त काय लिहायचं स्विच S1 इज नॉट क्लोज. निगेशन P साठी स्विच S1 इज नॉट क्लोज आणि P साठी स्विच S1 इज क्लोज. अशा पद्धतीने. आता इथे त्यांनी जे लिहिलंय इथे निगेशन P तर त्यांनी काय लिहिलंय स्विच S1 डॅश. स्विच S1 डॅश म्हटलंय तर मग आता इथे स्विच S1 डॅश म्हटलं तर फक्त क्लोज लिहावं लागतं. तर कन्फ्युजन होऊ नये म्हणून एकच ट्रिक फक्त लक्षात ठेवली आणि त्या पद्धतीने जर गेलात तर मग मात्र चुका होणार नाहीत. आणि म्हणून आपण इथे या ठिकाणी समजा P स्टेटमेंट मी जर कन्सिडर केलं असेल स्विच S1 इज क्लोज तर मला निगेशन P स्टेटमेंट लिहावं लागेल स्विच S1 इज नॉट क्लोज. जर मी Q स्टेटमेंट घेतलं असेल स्विच S2 इज क्लोज तर मला निगेशन Q स्टेटमेंट घ्यावं लागेल स्विच S2 इज नॉट क्लोज. अशा पद्धतीने. आणि मग आता इथे आपल्याला स्विच S1 S2ला जर आपण P आणि Q स्टेटमेंटने जर डिनोट करत असू तर मला इथे इनपुट आउटपुट टेबल करताना P आणि Q स्टेटमेंट कन्सिडर करता येतील की जे स्विचेस S1 आणि S2च्या संदर्भात असतील. तर ह्या ठिकाणी आपण आता इनपुट आउटपुट टेबल बघणार आहोत. तर ह्या इनपुट आउटपुट टेबलमध्ये पुन्हा आपण इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे स्विचेस हे दोन पद्धतीने कनेक्ट केलेले असतात. एक म्हणजे इन सेरीज आणि दुसरं म्हणजे इन पॅरलल. मग आता ह्या ठिकाणी फर्स्ट वन बघा इथे 2 स्विचेस इन सेरीज. इफ 2 switches are connected in series, if 2 switches are connected in series, then this diagram is here. S1 and S2 are connected in series. इथे S1 आणि S2 सेरीजमध्ये जोडलेले दिसत आहेत म्हणजे एका सरळ रेषेमध्ये इथे तुम्हाला जोडलेले दिसत आहेत. त्याच्यानंतर लेफ्टला बॅटरी जोडलेली असते बघा. या ठिकाणी इथे बॅटरी जोडलेली आहे आणि RHSला इथे लॅम्प जोडलेला आहे. इथे ह्या ठिकाणी लॅम्प आहे आणि ह्या ठिकाणी बॅटरी जोडलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला डायग्राम काढायचे आणि ज्या ठिकाणी बॅटरी जोडलेली असते त्या बॅटरीमधून करंट फ्लो होईल. बघा इथे डायरेक्शन दाखवलेली आहे अशा पद्धतीने. इकडे अशा पद्धतीने करंट फ्लो होतो. तो S1 स्विचमधनं जाईल, S2 स्विचमधनं जाईल आणि लॅम्प लागेल. जर S1 आणि S2 दोन्ही क्लोज असतील, S1 आणि S2 दोन्ही स्विचेस जर कनेक्ट केलेले असतील म्हणजेच क्लोज असतील तर त्यावेळी त्यातनं करंट फ्लो होणार आहे. इफ S1 अँड S2 आर क्लोज देन करंट फ्लो थ्रू द सर्किट. मग आता इथे सुद्धा आपल्याला पूर्वी आपण जो कंजंक्शनचा टेबल जो बघितला होता तिथे जसे 4 कंडिशन होत्या. 2 स्टेटमेंट असली की किती कंडिशन असतात 4 कंडिशन. त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला 4 कंडिशन बघता येतील. मग आता इथे आपण स्विच S1 आणि स्विच S2 घेतलेत म्हणजे आपल्याला इथे P आणि Q असे 2 स्टेटमेंट कन्सिडर करता येतील. मग P स्टेटमेंट आपल्याला कन्सिडर करता येईल स्विच S1 इज क्लोज. Q स्टेटमेंट कन्सिडर करता येईल स्विच S2 इज क्लोज. आता त्यांनी इथे ह्या ठिकाणी फक्त स्विच S1 S2 म्हटलंय पण आपण तिथे स्विच S1 इज क्लोज म्हणायला हरकत नाही, स्विच S2 इज क्लोज म्हणायला हरकत नाही. मग आता इथे आणि L फॉर लॅम्प, लॅम्प इज ऑन किंवा इथे त्यांनी म्हटलंय बघा इथे L फॉर लॅम्प. तर मग P Q हे 2 स्टेटमेंट मी इथे यूज केलेत. P आणि Q हे 2 स्टेटमेंट आणि L. मग आता इथे हा जो L आहे तर Lसाठी आता आपण स्टेटमेंट शोधू. कंपाऊंड स्टेटमेंट कशा पद्धतीने लिहिता येतं. मग आता पूर्वीप्रमाणेच 2 स्टेटमेंट आहे म्हणून एकूण 4 कंडिशन्स असतील.
मग आता ह्या डायग्रामवरनं बघा तुमच्या लक्षात येईल की स्विच S1 आणि S2 दिलेले आहेत. पहिली कंडिशन आपण घेऊ की स्विच S1 इज क्लोज, स्विच S2 इज क्लोज. इफ टू स्विचेस आर क्लोज देन करंट फ्लो थ्रू द सर्किट. मग आता S1 आणि S2 क्लोज आहे म्हणजे त्यातनं करंट पास होणार आहे. क्लोज आहे म्हणजेच कनेक्ट आहे. स्विच S1 कनेक्ट केलं आहे आणि S2 कनेक्ट केलं आहे. जर ते क्लोज असतील तर करंट फ्लो थ्रू द सर्किट अँड लॅम्प इज ऑन. याचाच अर्थ मला इथे काय म्हणता येईल, इथे 1 कन्सिडर करता येईल, इथे 1 कन्सिडर करता येईल. स्विच S1 क्लोज असेल तर तुम्ही इथे 1 कन्सिडर करणार आहात. स्विच S2 जर क्लोज असेल तर तुम्हाला क्यू स्टेटमेंटसाठी 1 व्हॅल्यू कन्सिडर करता येईल. आणि जर दोन्हीही स्विचेस जर क्लोज असतील तर त्यातनं करंट पास होतो हे आपल्याला माहिती आहे. आणि करंट जर त्यातनं पास होत असेल तर लॅम्प ऑन असणार आहे. आणि लॅम्प ऑन असेल तर आपल्याला त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही 1 कन्सिडर करता येईल. 1 जर तुम्ही P आणि Q दोन्ही क्लोज घेतले तर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू 1 1 घेता येतात. आणि ते क्लोज असताना त्यातनं करंट पास होतोय म्हणजेच लॅम्प जर ग्लो होत असेल तर तुम्हाला तिथे त्या कॉलममध्ये सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू 1 कन्सिडर करता येईल. त्याच्यानंतर दुसरं बघा, जर समजा स्विच S1 क्लोज असेल तर मला त्याची ट्रूथ व्हॅल्यू 1 ठेवता येते. आणि स्विच S2 समजा ओपन असेल किंवा स्विच S2 इज नॉट क्लोज म्हटलं तर मला त्याची ट्रूथ व्हॅल्यू 0 घेता येईल. आणि असं जर असेल की स्विच S1 क्लोज असेल पण स्विच S2 ओपन असेल किंवा स्विच S2 इज नॉट क्लोज असेल तर ह्या बॅटरीमधनं आलेला करंट हा फ्लो होणार नाही आहे. आणि इफ करंट डज नॉट फ्लो थ्रू द सर्किट देन लॅम्प डज नॉट ग्लो. इफ S1 इज क्लोज, पुन्हा एकदा बघा सेकंड कंडिशन, इफ स्विच S1 इज क्लोज अँड स्विच S2 इज नॉट क्लोज देन करंट डज नॉट पास थ्रू द सर्किट देन लॅम्प डज नॉट ग्लो. ही झाली सेकंड कंडिशन. म्हणजेच P स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू मला 1 घेता येईल कारण S1 क्लोज आहे. Q स्टेटमेंटची व्हॅल्यू 0 घेता येईल कारण S2 ओपन आहे किंवा S2 इज नॉट क्लोज आहे. आणि असं असताना ह्या सर्किटमधनं करंट पास होत नाही आहे म्हणजेच लॅम्प लागणार नाही आहे, लॅम्प ऑन होणार नाही आहे, लॅम्प ग्लो होणार नाही आहे. आणि म्हणून आपल्याला इथे Lच्या कॉलममध्ये ट्रूथ व्हॅल्यू काय कन्सिडर करावी लागेल, 0 कन्सिडर करावी लागेल. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर थर्ड वन कंडिशन काय मी कन्सिडर करू शकते, तर स्विच S1 इज नॉट क्लोज म्हणजे मला त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय घेता येईल, 0 घेता येईल. आणि इफ स्विच S2 इज क्लोज्ड, switch S1 is not closed, switch S2 is closed, then we consider here truth value of statement Q is 1. आणि अशा वेळी सुद्धा बॅटरीमधून येणारा करंट ह्या सर्किटमधनं पास होणार नाही आहे, लॅम्प ग्लो होणार नाही आहे. आणि म्हणून याची सुद्धा ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला Lची ट्रूथ व्हॅल्यू ही काय कन्सिडर करता येईल, 0 कन्सिडर करता येईल. म्हणजे याचाच अर्थ बघा, स्विच S1 इज नॉट क्लोज अँड स्विच S2 इज क्लोज, then current does not flow through the circuit, then lamp does not glow. Lamp is not on, lamp does not glow. याचाच अर्थ स्विच S1 जर क्लोज नसेल तर इथे बघा P स्टेटमेंटमध्ये थर्ड कंडिशन जी घेतली आहे तर इथे ट्रूथ व्हॅल्यू 0 आपण कन्सिडर करतोय. त्याच्यानंतर S2 आपण क्लोज घेतोय म्हणजेच Q स्टेटमेंटमध्ये आपल्याला त्याची ट्रूथ व्हॅल्यू 1 कन्सिडर करता येईल. आणि जर असं असेल की एक स्विच क्लोज आहे पण एक ओपन आहे, अशा वेळी त्यातनं करंट पास होऊ शकत नाही, लॅम्प ग्लो होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला तिथे L ह्या कॉलममध्ये आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू 0 कन्सिडर करणार आहोत. आणि चौथी कंडिशन, इफ स्विचेस S1 अँड S2 आर नॉट क्लोज, दोन्ही स्विचेस जर क्लोज नसतील म्हणजेच ते ओपन जर असतील तर अशा वेळीसुद्धा त्या सर्किटमधनं करंट फ्लो होणार नाही आहे. म्हणजेच आपल्याला P स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू 0 कन्सिडर करता येईल. स्विच S1 इज नॉट क्लोज, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज 0. स्विच S2 इज नॉट क्लोज, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q इज 0. and therefore lamp does not glow, and therefore in column 3 we get truth value is 0.
अशा पद्धतीने आपल्याला ट्रूथ टेबल मिळेल. म्हणजे आपण कंजंक्शन टेबल जो बघितला होता तर त्या कंजंक्शन टेबलशी हा मॅच होतोय बघा, की कंजंक्शन टेबलमध्ये आपण जेव्हा टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ अशा कंडिशन घेतोय, तर इथेही त्याच पद्धतीने घेतलेल्या आहे. फक्त मी टीच्या ऐवजी 1 लिहिला आहे आणि एफच्या ऐवजी 0 लिहिला आहे. आपण हाच टेबल टी आणि एफच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. मग आता इथे 1 1, 1 0, 0 1 आणि 0 0 म्हणजे पूर्वीप्रमाणेच आपण 4 कंडिशन घेतलेल्या आहेत. आणि मग ह्या चारही कंडिशनला 1 1 ला फक्त 1 मिळाला आहे, बाकी सगळ्या कंडिशन 0 0 0 अशा मिळत आहेत. आणि कंजंक्शन टेबलमध्ये सुद्धा आपण बघितलंय, जर पी अँड क्यू जर घेतला तर आपल्याला तिथे सुद्धा टी टीला टी मिळतो, बाकी सगळे एफ मिळतात. इथे सुद्धा तसंच आहे की 1 1 ला 1 आहे, याचाच अर्थ टी टीला टी आहे आणि बाकी सगळे एफ आहेत. आणि म्हणून हा जो यल लॅम्प आहे, जेव्हा आपण स्विचेस इन सेरीज जोडतो तेव्हा आपल्याला ते पी अँड क्यू असे कन्सिडर करता येतात. पी अँड क्यू. तर आपण स्विचेस इन सेरीज म्हटलं की आपल्याला इथे कंजंक्शन आठवलं पाहिजे, पी अँड क्यू. आपण इथे यल जे म्हटलो तर यल इज नथिंग बट पी अँड क्यू. पी अँड क्यू म्हटलं की आपल्याला मग ट्रूथ व्हॅल्यू लगेच लक्षात येतील की कंजंक्शन टेबलमध्ये ज्या पद्धतीने असतात त्याच पद्धतीने इन सेरीज जेव्हा स्विचेस जोडलेले असतील तेव्हा सुद्धा आपल्याला तिथे त्या पद्धतीने ट्रूथ व्हॅल्यूज कन्सिडर करता येतात. 1 0 0 0 किंवा टी एफ 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 अशा पद्धतीने. तर याला म्हणायचं 2 स्विचेस आर कनेक्टेड इन सेरीज. 2 स्विचेस आर कनेक्टेड इन सेरीज म्हणजे जेव्हा 2 स्विचेस सेरीजमध्ये जोडलेले असतात तेव्हा कोणकोणत्या कंडिशन पॉसिबल आहे ते आपण बघितलं आहे, की दोन्ही स्विचेस क्लोज असू शकतात किंवा दुसरी कंडिशन स्विच S1 क्लोज असू शकतं, स्विच S2 हे ओपन असू शकतं. थर्ड कंडिशन स्विच S1 ओपन असू शकतं, स्विच S2 क्लोज असू शकतं आणि चौथी कंडिशन दोन्हीही स्विचेस ओपन असू शकतात. अशा चारही कंडिशन आपण इथे बघितलेल्या आहेत. आणि जेव्हा स्विच क्लोज असतं तेव्हा त्यातनं करंट पास होतो, पण इन सेरीज जर असेल तर त्या सर्किटसाठी दोन्ही स्विचेस आपल्याला क्लोज असणं गरजेचं आहे, तरच करंट फ्लोज थ्रू द सर्किट अँड लॅम्प क्लोज. अशा पद्धतीने तिथे दिसतंय. एक जरी स्विच तिथे ओपन असेल तर मात्र तिथे लॅम्प लागणार नाही आहे आणि अशा वेळी ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला 0 कन्सिडर करावी लागतं. म्हणून इथे फक्त पहिल्याच कंडिशनमध्ये लॅम्प ऑन होणार आहे, बाकीच्या तिन्ही कंडिशनसाठी लॅम्प ऑफ असणार आहे. आणि म्हणून हा जो ट्रूथ टेबल आहे हा आपल्याला कंजंक्शन टेबलशी मॅच होतो आहे. आणि म्हणून इन सेरीज म्हटलं की जेव्हा स्विचेस S1 आणि S2 इन सेरीज जोडलेले असतात तेव्हा आपल्याला त्यांचं लॉजिकल स्टेटमेंट पी अँड क्यू असं कन्सिडर करता येतं. जेव्हा 2 स्विचेस इन सेरीज कनेक्ट केलेले असतील तेव्हा आपल्याला ते जे लॉजिकल स्टेटमेंट आहे ते लिहिता येईल पी अँड क्यू. म्हणून इथे मी L इक्वल्स टू लिहिलं आहे पी अँड क्यू अशा पद्धतीने. तर हे इन सेरीजसाठी झालं. तसंच आपण नंतर 2 स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरललसाठी बघू. हा टेबल आपण उद्या बघूया. इथे थांबू. तुम्ही वरची जी एक्झरसाइज आहे ती कंप्लीट करून ठेवा. उद्या आपण पुढचा टॉपिक बघू. आता इथे आपण ह्या ठिकाणी